नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या, यात शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मोठी घडामोड, महायुतीतील बंडखोरी म्हणजे सत्ताकारण, महायुतीला किती ठिगळं लावणार, शिवाजी कोण होता पुस्तकाची बनावट प्रत बाजारात, शिवाजी कोण होता पुस्तकावर नवा वाद, या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 36,585 कोटींच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 36,585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून 65 लाखाहून अधिक कर्ज खाती पूर्णपणे नील होणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे. जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात त्यांना सरकारकडून 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर निधी दिला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर स्थापित समितीच्या अहवालावर आज शिक्कामोर्तब झाले. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सरकारला याची जाहीर घोषणा करता आलेली नाही. सहकार विभाग लवकरच या कर्जमाफीच्या अटी व शर्तींचे अधिकृत परिपत्रक जारी करेल. या निर्णयामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. पुढील बातमी आहे शिवाजी कोण होता पुस्तकाची बनावट प्रत बाजारात, पानसरे कुटुंबांचा कायदेशीर कारवाईचा इशारा, प्रकाशकाकडून प्रती नष्ट करण्याचे काम सुरू. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित अत्यंत लोकप्रिय शिवाजी कोण होता या पुस्तकाची बनावट प्रत बाजारात आणून इतिहासाचा विपर्यास करत दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप पानसरे कुटुंबांनी केला आहे. हे पुस्तक पुण्याच्या मधुश्री प्रकाशनाने छापले आहे. या वादावर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कन्या स्मिता पानसरे यांनी थेट आरोप केला आहे की मूळ पुस्तकातील मजकुराशी छेडछाड करून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न उजव्या धर्मांध शक्तींनी केला आहे. पुस्तकाचे कॉपीराईट उमा गोविंद पानसरे यांच्याकडे असतानाही प्रकाशनाने कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पानसरे कुटुंबांनी घेतला आहे. तसेच वाचकांनी मधुश्री पब्लिकेशनचे चुकीचे पुस्तक खरेदी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. पानसरे कुटुंबांनी आक्षेप घेतल्यानंतर मधुश्री प्रकाशनाने यावर तातडीने दिलगिरी व्यक्त केली आहे. छापलेले एकूण 5,000 प्रती पैकी बाजारात गेलेल्या 1400 प्रती त्यांनी परत मागवल्या असून इतर प्रती नष्ट करण्याचे काम आता प्रकाशनाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि आता बनावट प्रतींमुळे या पुस्तकावर नवा वाद निर्माण झाला आहे. पुढील बातमी आहे महायुतीतील बंडखोरी म्हणजे सत्ताकारण, महायुतीला किती ठिगळं लावणार. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. राज्यातील 6 प्रमुख जागांवर मित्रपक्षांच्या नेत्यांनी थेट अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकल्यामुळे महायुतीचे राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात तातडीची अर्धा तास बैठक झाली. बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास थेट शिस्तभंगाच्या कारवाईची तंबीच या नेत्यांना दिली आहे. छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे, यवतमाळ, अमरावती आणि नाशिक या ठिकाणी बंडखोरी झाली आहे. बंडखोरी सोबतच महायुतीमधील अविश्वासही ठळकपणे समोर आला आहे. ठाण्यात शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा अर्ज भरताना ती जागा स्वतःकडे हवी असल्याने भाजप नेते फिरकलेच नाहीत. साताऱ्यात धैर्यशील कदमांच्या अर्ज भरण्याच्या वेळीही महायुतीचे प्रमुख नेते गायब होते. सत्तेसाठी एकत्र आलेल्या 3 पक्षांच्या या ठिगळ लावलेल्या सत्तेला अंतर्गत महत्वाकांक्षेमुळे मोठी भगदाड पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.